हॅलो गाज, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही निघालो आहोत अधिक मासात आईची ओटी भरण्यासाठी. शेवटचे 2 दिवस राहिले तर आम्ही प्लॅनिंग केलं आणि सक्सेस पण झालं, त्यामुळे खूप आनंद झाला. घरी गेल्यावरती आम्ही असं सजावट केली होती, छोटीशी रांगोळी काढली होती, थोडेफार पदार्थ आणले होते, आईनेच आणले होते. बत्ताशे आणि अनारसे आणि बालुशा पण आणले होती. चांदीचं ताट सोबत आणलं होतं. आईने पुरणपोळी बनवली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. गरम गरम पुरणपोळी खायला भेटली. ही आनंद हा वेगळाच असतो. गाठीभेटी घेण्याचा, एकत्र बसून खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे. मी आईचं औक्षण करून घेतलं, तिला पोशाख आणि साडी दिली. त्याप्रमाणे मावशीचं पण मी औक्षण करून घेतलं, तिलाही नवीन साडी दिली, काकांना पण पोशाख दिला. एकत्र आल्यानंतर किती छान वाटतं, त्यामुळं खूप आनंद सगळ्यांना होतो. आणि एकतरी असा दिवस सगळ्यांनी एकत्र यावं, कशाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो, सण साजरे करतो, उत्सव साजरे करतो, त्यातच एक सुख आहे. बघ, काकांनी जावयांचा बत्ताशे चारलेले आहेत, मावशीने मला बत्ताशे चारलेले आहेत, त्याचप्रमाणे मम्मीने मला पण पोशाख दिलेला आहे. असं आमचं गोड कौतुक केलेलं आहे. तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला गाईज, नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट